काशी विश्वेश्वर माध्यमिक विद्यालय कासारा दुमला येथे एक संस्था एक शाळा समूह याची संस्थाचालक व मुख्याध्यापकांची सहविचार सभा पार पडली। या सभेस राष्ट्रसेवा दलाचे राजाभाऊ औसक व सौ मथुराबाई भाऊसाहेब थोरात विद्यालय गुलेवाडीचे संस्थापक ॲडव्होकेट बाळासाहेब रामचंद्र राऊत यांनी मार्गदर्शन केले। यावेळेस अनेक शाळांचे संस्थाचालक व मुख्याध्यापक उपस्थित होते। बघूया सविस्तर वृत्तांत महासंगम न्यूज सोबत। महासंगम न्यूज, खुलासा सत्य असत्याचा। गेली 5 ते 6 वर्ष आम्ही सातत्याने असा प्रयत्न करत होतो की संगमनेरमध्ये ज्या 38 एक संस्था आणि एक शाळा ज्या आहेत त्यांचा समूह व्हावा आणि त्या समूहाच्या माध्यमातून आज देशांतर्गत आणि राज्यांतर्गत शिक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही अरिष्ट येऊ घातलेलं आहे किंवा जे काही कसोट्या घालण्यात शिक्षकांना कसोट्या घालण्यात येत आहे, संस्थांना कसोट्या घालण्यात येत आहेत आणि त्या कसोट्यांना परिपूर्ण उतरण्यासाठी म्हणण्यापेक्षाही आपण ज्या बांधिलकीने संस्था काढल्या, ज्या शिक्षकाच्या गुणवत्तेसाठी आपण सतत विचाराधीन राहिलो, प्रयत्नशील राहिलो, ज्या मुलांसाठी आपली बांधिलकी आहे, ह्या सगळ्या बाबतींचा विचार करून ह्या एकल शाळांनी एक समूह मंच बनवण्याचं आज ठरवलेलं आहे आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे। असा प्रयोग आज संगमनेरमध्ये होतो आहे। ह्या मंचाच्या अंतर्गत शिक्षकांचं आकलन, शिक्षकांचं सक्षमीकरण ह्या बाबी तर घडणार आहेच। संस्था व्यवस्थापन या संदर्भामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये विचार केला जाणार आहे। मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सामुदायिक प्रयत्न, खेळासारखा जो व्यापक विषय आहे, जो मानवीय समूह घडवतो, मानवी समूहामध्ये शिस्त प्रदान करतो आणि माणसाचं मनगट घडवणं या बाबीमध्ये तो मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करतो। त्या खेळाच्या बाबतीमध्ये सुद्धा काही आदान प्रदान आपल्याला करता येईल का, अशा पद्धतीने हा मंच काम करेल। खूप नवीन प्रयोग करणाऱ्या शाळा आहेत, खूप नवीन प्रयोग करणारे लोक आहेत। अशा लोकांना त्या संस्थांमध्ये आणणं आणि त्यांच्या मार्गदर्शनाने त्या विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं कौशल्य विकसित करणं, अशा तऱ्हेचा प्रयोग आपण या संदर्भामध्ये या निमित्ताने करणार आहोत। वाचन हा माणसाच्या आयुष्यातला अविभाज्य भाग आहे। वाचाल तर वाचाल अशा तऱ्हेचा जो बोधमंत्र म्हणून चालणार नाही, तर आपण वाचलंच पाहिजे अशा तऱ्हेचा आम्ही आता या ठिकाणी सगळ्या मंडळींनी आग्रह धरला आणि त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षकांनी वाचलं पाहिजे असाही प्रयत्न आम्ही या निमित्ताने करणार आहोत। शिक्षकांनी आपल्या केवळ वैयक्तिक अडीअडचणी आणि शासकीय नियमांच्या याच्यात अडीअडचणीवर विचार करण्यापेक्षा काही अवांतर विषयावर चर्चा करावी, अवांतर विषयावर बोलणं करावं आणि आपला अवकाश, आपला अनुभव विश्व अधिक व्यापक करावं, या दृष्टिकोनातून याच्यामध्ये चर्चा झालेली आहे। त्यामुळे हा शिक्षक, विद्यार्थी, मुख्याध्यापक आणि संस्थाचालक यांचं एकत्रित समूह संचलन करणारा हा समूह व्हावा आणि त्यातून एक आदर्शवत शिक्षण आपल्या मनामध्ये आहेत, आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे, गुणवत्तापूर्व शिक्षण आपल्या मनामध्ये आहे, ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही सगळेजण करणार आहोत। असा आज या ठिकाणी एक चांगला पॉइंट, आज एक चांगली सुरुवात झालेली आहे। त्याला सगळ्यांचं पाठबळ आहे आणि आपण त्याच्यामध्ये यशस्वी होऊ, नक्कीच यशस्वी होऊ। धन्यवाद। आज या ठिकाणी एक संस्था एक शाळा या सहविचार सभेचं या ठिकाणी कासारा दुमालाचे
विद्यालयाचे शिंदे सर, त्याचबरोबर प्राध्यापक संदीप वागचौरे सर, राष्ट्रीय शिवदलाचे अध्यक्ष राजाभाऊ औसक आणि सर्वच या 38 जे एकल शाळा आहे त्या संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक या ठिकाणी उपस्थित आहेत. आज जी सहविचार सभा झाली त्या सहविचार सभेमध्ये बऱ्याच वेळा आपल्या प्रत्येक शाळेमध्ये काही ना काही गोष्टी अपूर्ण असतात. त्या पूर्ण करण्यासाठी ज्या शाळेमध्ये अतिशय चांगले शिक्षक आहे, संगीत आहे, क्रीडा शिक्षक आहे, त्यांचं आदान प्रदान या 38 संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी होईल आणि निश्चितच प्रत्येक शाळा गुणवत्ता प्राप्त होईल. देश लेवलवर नाव मिळेल, राज्य लेवलवर नाव मिळेल असं मी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद. आज 15 नोव्हेंबर 2025 रोजी या ठिकाणी संगमनेर तालुक्यातील एक संस्था एक शाळा अशा प्रकारच्या संगमनेर तालुक्यामध्ये 38 शाळा किंवा 38 माध्यमिक विद्यालये आहेत. आणि ही सगळी माध्यमिक विद्यालये साधारणतः 25 वर्षापूर्वी म्हणजे सन 2000च्या आसपास स्थापन झालेली आहे. आणि या सर्व शाळा बहुतांशानं गावखेड्यामध्ये आहे. गावखेड्यात या शाळा स्थापन झाल्या असल्या तरी त्यांना शैक्षणिक साहित्याची, ग्राउंडची, इमारतींची, प्रशिक्षित शिक्षकांची, ग्रंथालयाची, गायन वादन साहित्याची, ड्रॉइंगची अशा अनेक समस्या या संस्था आणि या शाळा तुलनेनं लहान असल्यामुळं या साधनांची वानवा जाणवती आहे. आणि या वानवेवर किंवा या प्रतिकूलतेवर मात करण्यासाठी 38 संस्थाचालक आणि 38 मुख्याध्यापक यांनी बरीच दिवस गेली 5-6 महिने आमचे मार्गदर्शक राजाभाऊ औसक यांच्या मार्गदर्शनाखाली असा काहीतरी प्रयोग गटसमूहाचा आणि एकत्रित येऊन या समस्येवर मात करता यावी यासाठी आजचा हा फोरम त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झाला. आणि या फोरममध्ये आजच्या मितीला त्यांनीच जाहीर केलं की संस्थाचालक नानासाहेब खर्डे, शिवाजीराव खोळे, बाळासाहेब राऊत, बी.के. गायकवाड आणि मुख्याध्यापक सर शिंदे सर, संजय लहारे सर, सुरेश शिंदे सर, सतीश धमाले सर, भाऊसाहेब कोटकर सर, संगीता मस्के मॅडम आणि नम्रता पवार मॅडम आणि अजून बरेचसे शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. परंतु ही प्राथमिक बैठक होती. फोरम स्थापन करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची बैठक होती आणि भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे त्या मुद्द्यावर एकमेकाशी सहकार्य करून ज्या संस्थेमध्ये, ज्या शाळेमध्ये ज्या गोष्टीची अनुकूलता आहे ती अनुकूल गोष्ट प्रतिकूल असलेल्या शाळेमध्ये पोहोचवायची. विशेषतः ग्रंथालयाच्या बाबतीमध्ये, क्रीडांगणाच्या बाबतीमध्ये आणि प्रशिक्षित शिक्षकाची आदानप्रदान करायचं. आणि एकल संस्था एकल शाळा या ज्या कमी पटाच्या शाळा आहेत या सगळ्या विद्यार्थ्यांना चांगल्या गुणवत्तेचं शिक्षण कसं देता येईल हा सगळा विचार या फोरमच्या माध्यमातून पुढे न्यायचा अशी सगळ्यांनी खरं म्हणजे एक फुलगाठ बांधली. आणि त्या दृष्टीनं ही वज्रमूठ आज आम्ही आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं बांधलेली आहे आणि यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत असं मला वाटतं. आज काशीश्वर विद्यालय कासार जमाला या ठिकाणी संगमनेर तालुक्यातील एक संस्था एक शाळा यातील सर्व मुख्याध्यापक, सर्व संस्थापक या ठिकाणी उपस्थित झाले. मी सुरुवातीला आमच्या संस्थेमार्फत त्यांचं स्वागत करतो, आभार मानतो. आणि खऱ्या अर्थाने तालुक्यामध्ये अशा प्रकारच्या 38 शाळा असतील असंही आजपर्यंत तालुक्यामध्ये जवळजवळ माहीत नसतं. परंतु आता या सर्व शाळांचा एक समूह तयार झाला आणि या समूहामधून अनेक प्रकारच्या शाळांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्याचा निश्चित परिणाम या एकल शाळेतून होईल असं मला वाटतंय. आणि आजची सविस्तर अशी चर्चा या ठिकाणी झाली. या ठिकाणी शिक्षण क्षेत्रातील एक नाव संदीप वागचौरे सर, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित राजाभाऊ औसक, त्याचबरोबर खर्डे साहेब आणि उपस्थित सर्व शिक्षक, सर्व संस्थापक तिथे उपस्थित होते आणि सर्वांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले. आणि खऱ्या अर्थाने आज ही मुहूर्त मिळवलेली आहे. याचा निश्चित भविष्यामध्ये संस्थांना, शाळेंना आणि विद्यार्थ्यांना त्याचा परिणाम दिसून येईल असं मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. आज एक संस्था एक शाळा समूह योजना आज आपण संगमनेर तालुक्यामध्ये राबवली. निश्चितपणे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी
या 38 शाळांचा समूह एकत्र झाल्यानंतर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये समन्वय साधून विद्यार्थ्यांच्या, कारण आपल्या सर्व शाळांमध्ये अतिशय तळागाळातील विद्यार्थी शिक्षण घेतात आणि त्या तळागाळातील विद्यार्थ्यांना एक शाळा चांगलं गुणवत्तेचं शिक्षण निश्चितच देऊ शकत नाही. आजच्या समूहाच्या माध्यमातून निश्चितपणे या सर्व शाळांच्या माध्यमातून आपण एकमेकाला मदत करून चांगलं ज्या ज्या ठिकाणी आहे त्यांची मदत घेऊन आपल्या उपेक्षित असणाऱ्या शाळांचा, विद्यार्थ्यांचा विकास साधण्यासाठी निश्चितपणे आजच्या या समूहाचा उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. धन्यवाद.